नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार सोयाबीनचा भाव? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार सोयाबीनचा भाव? हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार सोयाबीनचा भाव? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता या ठिकाणी वाढणार सोयाबीनचा भाव? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे सोयाबीनची भाव पातळी? सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती? या सर्वांचा 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावर काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर 31 डिसेंबर पर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार अथवा नाही, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव तपासून घेऊया। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी सातत्याने $10 प्रतिबुशेलच्या खाली आहे। मी मागेही सांगितलं होतं, आजही सांगतो की खालच्या स्तरावर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव अजिबात टिकू शकत नाही। म्हणजे आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनच्या भावात खालच्या स्तरावरून सुधारणा होताना दिसू शकते आणि भाव पातळी $10 प्रतिबुशेलच्या वर येऊन ठेपणार। पण आंतरराष्ट्रीय बाजारातील या घडामोडीचा देशातील सोयाबीनच्या भावावरती जास्त सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होणार नाही। देशातील भाव पातळी सध्या 4000 ते 4200च्या दरम्यान आहे। 31 डिसेंबर पर्यंत याच्यामध्ये जास्त तेजी अथवा मंदी येण्याची शक्यता दिसत नाही। शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीचा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होताना सुद्धा दिसणार नाही। आणि याच्यामुळे आपल्या मनातील जो प्रश्न आहे की काय 31 डिसेंबर पर्यंत देशातील बाजारात वाढणार सोयाबीनचा भाव, तर 50-100 रुपयाची तेजी अथवा मंदी सोडली तर देशांतर्गत बाजारात 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनची भाव पातळी 4000 ते 4300च्या दरम्यान राहील। म्हणजे याच्यामध्ये जास्त तेजी अथवा मंदीचे चान्सेस नाही आहे। त्या रेंजमध्ये स्थिर प्रमाणामध्ये 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा भाव दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं मत। भविष्याचा विचार करत असताना विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे की जर 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा भाव वाढला नाही तरी येत्या 30 दिवसात सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता आहे। बाजारभाव 4500 पार होऊ शकतात। अशा परिस्थितीमध्ये जर आपलं सोयाबीन हमीभावावरती जाण्याची शक्यता असेल तर तिथं विक्री करा। तिथं विकण्याची शक्यता नसेल तर 4500च्या वर जेव्हा सोयाबीनचा भाव येत्या 30 दिवसात येताना दिसेल तर त्यानंतर प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्यानं आपण केली सोयाबीनची विक्री तर मला वाटतं आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी फायदा। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा,
याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।